बोलण्याची कला ते भाषण कला मालिकेतील अजून एका नव्या धमाकेदार एपिसोडमध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे। आजच्या भागात आपण निवेदन ही पैसा आणि प्रतिष्ठा मिळवून देणारी कला या संदर्भामध्ये माहिती करून घेणार आहोत। नमस्कार, मी लॉयर आणि प्रेरक वक्ता राजेश सावंत। माझ्या गेल्या 20 वर्षांच्या विविध कार्यक्रमाच्या अनुभवातून तुमची बोलण्याची कला ते भाषण कला घडवण्यासाठी घेऊन आलो आहे ही जबरदस्त मालिका। तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात कायम उत्सवप्रिय राहायचं असेल तर बोलण्याची कला तुम्हाला यायलाच हवी आणि ही जर कला शिकायची तुमची इच्छा असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात। इन्फोमोटिव्हच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर हिट करा। तसे तर अनेक कॉमेडियन आहेत, पण आपल्या विनोदाला निवेदनाची सर लागल्यावरती जो काही चमत्कार कपिल शर्माने केलाय तो आपण सगळ्यांनीच बघितलेला आहे। मनीष पॉल, हर्ष भोगले या मंडळींनी तर निवेदन क्षेत्रामध्ये एकदम उत्तुंग शिखर गाठलेलं आहे। सुधीर गाडगे आणि मंगला खाडीलकर यांच्या जोडीनेच नव्या दमातील समीरा गुजर, संपदा जोगळेकर, उत्तरा मोने किंवा धनश्री लेले यांनी सुद्धा आपापल्या परीने या निवेदन क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी केलेली आहे। आदेश बांदेकरांना तर महाराष्ट्राचे भाऊजी असं सुद्धा म्हणतात। सुनील गावस्कर, रवी शास्त्री किंवा सिद्धू सारख्या अनेक दिग्गज खेळाडूंनी आपल्या रिटायरमेंटच्या नंतर निवेदन क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे। रेडिओ जॉकी सुद्धा निवेदकच असतात। आयुष्यमान खुराना आणि प्राजक्ता कोळी सुरुवातीच्या काळामध्ये आरजेच होते। तुम्हाला राजकारणात महत्वाकांक्षा असेल तर निवेदन कला जरूर शिकून घ्या। आजचा छान निवेदक उद्याचा उत्कृष्ट वक्ता असतो। तुमचे नेतृत्व गुण आपोआपपणे वाढीस लागलेले असतील। FM रेडिओ ते न्यूज चॅनल, रियालिटी शो ते स्पोर्ट्स चॅनल आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा ते चला हवा येऊ द्या, वाढदिवस, संगीत, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, साठी, सेवानिवृत्ती, अमृत महोत्सव यासारख्या असंख्य वेळी, त्याचप्रमाणे विविध सामाजिक कार्यक्रम, समारंभ या सगळ्या ठिकाणी निवेदकांची गरज असते। भरपूर पैसा आणि प्रतिष्ठा असणारं हे निवेदनाचं क्षेत्र तुमच्यासाठी खुलं आहे। बोलण्याच्या कलेसाठी किंवा भाषण कलेच्या मानाने निवेदन कला ही शिकायला तशी सोपी आहे। FM चॅनेल तर फक्त निवेदकांवरतीच चालतो। तुम्हाला जर फिरायची हौस असेल तर टुरिस्ट गाईड म्हणून कोर्स करा आणि त्याच्याबरोबरीने जर तुमच्याकडे निवेदन कला असेल तर तुम्हाला मोठमोठ्या कंपन्यांमधून संपूर्ण जग फिरण्याची संधी मिळेल। निवेदनाच्या या कलेतून तुम्ही जर शिकत असाल तर तुम्हाला पॉकेट मनी मिळेल। बेकारीच्या काळामध्ये तुमचा खर्च भागेल। नोकरी किंवा व्यवसाय करत असाल तर निवेदन या क्षेत्राला एक आपला जोडधंदा म्हणून तुम्ही बनवलात तर त्याच्यातून खूप सुंदर उत्पन्न तुम्हाला नक्की मिळेल। पार्ट टाइम म्हणून निवेदन क्षेत्राचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे बरेचसे सण, समारंभ किंवा कार्यक्रम जे असतात ना ते लोकांच्या वेळेनुसार होतात। म्हणजेच आपल्याला आपलं शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय सांभाळून हा व्यवसाय करता येईल। कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतची आखणी ही निवेदकाला करायची असते। प्रत्येक कार्यक्रम हा वेगळा असतो आणि त्यानुसारच त्याची तयारी सुद्धा करायची असते। मात्र या गोष्टीचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण प्रत्येक कार्यक्रम तो कसा करायचा, त्याचं स्क्रिप्ट कसं लिहायचं असतं, त्याची कशी आखणी करायची आहे, अगदी वेशभूषे सकट सगळी माहिती तुम्हाला या चॅनेलवरती मी नक्की देईन, कारण निवेदन हे माझं पॅशन आहे। मी सांगितलेली माहिती जरी तुम्ही सुरुवातीला फॉलो केली तरी सुद्धा थोडे दिवसातच तुमची समाजामध्ये एक चांगला निवेदक म्हणून ओळख तयार होईल। निवेदन ही एक सहज सुंदर कला आहे आणि या क्षेत्रामध्ये जर यायचं असेल तर मी तुम्हाला आज 5 टिप्स सांगणार आहे। आत्तापासूनच या गोष्टी फॉलो करायला सुरुवात करा। आजच्या एपिसोडची सगळ्यात पहिली टिप आहे ती म्हणजे अवांतर वाचन। मला कल्पना आहे की मोबाईल आणि संगणकाच्या जमान्यामध्ये वाचन संस्कृती ही थोडीशी मागे पडलेली आहे, पण तुम्हाला जर निवेदन क्षेत्रात यायचं असेल तर आपला शब्द संग्रह वाढवणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच तुम्हाला तुमच्या शालेय पुस्तकांच्या व्यतिरिक्त अवांतर वाचन हे करणं गरजेचं आहे। चांगल्या चांगल्या नामवंत लेखकांची पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत। या पुस्तकांची काही यादी मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला दिलेली आहे। वाचनाचा एक फायदा असा होतो की चांगले चांगले शब्द तर तुम्हाला सुचतातच, मात्र कधीच्या काळी तुम्ही काहीतरी वाचलेलं असतं आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये आयत्या वेळेला ते वाक्य किंवा तो प्रसंग जो असतो ना
तो चपलाकपणे बसून जातो आणि तुमच्या मुखातून ते सगळे शब्द अशा रीतीने बाहेर येतात की लोक मंत्रमुग्ध होऊन जातात. हा स्वतः मी घेतलेला अनुभव आहे आणि म्हणूनच अवांतर वाचन हे तर तुम्हाला करायचं आहेच आणि त्याबरोबरीनेच रोजचा पेपर जो असतो, रोजचं वर्तमानपत्र, तेही तुम्हाला वाचायचं आहे. आजच्या एपिसोडची माझी दुसरी टीप आहे ती म्हणजे तुम्ही विविध कार्यक्रम जाऊन बघा. त्या कार्यक्रमाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तो निवेदक कार्यक्रम कशा पद्धतीने फुलवतो याचं निरीक्षण करा. सुरुवातीचं स्वागत तो कोणत्या पद्धतीने करतो, तो आपल्या बोलण्यामध्ये कोणते कोणते शब्द वापरतो, त्याची बोलण्याची लकब, चालणं, हातवारे या सगळ्या गोष्टींचं छान पद्धतीने निरीक्षण करा. त्याच पद्धतीने त्यांच्या वेशभूषेकडे सुद्धा लक्ष द्या. आजच्या एपिसोडची माझी तिसरी जी टीप आहे ती म्हणजे स्वतःच्या तंदुरुस्तीकडे लक्ष द्यायचं आहे. सुगम संगीताचा गाण्याचा एखादा कार्यक्रम सोडला तर बाकी सगळ्या कार्यक्रमांमध्ये निवेदकाची प्रचंड ताकद खर्च होत असते. संगीतसारखा कार्यक्रम तर तुम्हाला संपूर्णपणे दमवून टाकत असतो. इव्हेंट मॅनेजरला तर प्रचंड एनर्जी हा संपूर्ण कार्यक्रमभर ठेवायची असते आणि हे करण्यासाठी तुम्हाला तुमची शारीरिक तंदुरुस्ती ठेवायची आहे आणि त्यासाठी नियमितपणे दररोज व्यायाम किंवा योगासनं जरूर करा. यशस्वी निवेदनासाठी चौथी जी टीप आहे ती म्हणजे तुम्हाला तुमच्या आवाजावरती मेहनत करायची आहे. बघा, निवेदकाचा जो आवाज असतो ना तो काही वेळेला नैसर्गिक असतो, पण त्यामध्ये थोडीफार सुधारणा आपण करू शकतो आणि त्यासाठी पोटातून श्वास घेण्याचा म्हणजे दीर्घ श्वासाचा अभ्यास आणि सराव तुम्हाला करायला लागेल. त्याचप्रमाणे दिवसातले 10 ते 15 मिनटं स्वतःच्या आवाजावरती तुम्हाला खर्च करायचे आहेत. काही शब्द मी तुम्हाला व्यायाम सांगणार आहे, जसं कच्चा पापड पक्का पापड या प्रकारची जी वाक्य आहेत यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पुरपुर भुरभुर, पुरपुर भुरभुर हेही पटापट तुम्ही बोलू शकता. या बोलण्याच्यामुळे आहे ना तुमच्या जिभेला आहे ना पटापट शब्द बोलण्याची सवय लागेल. कधी कधी निवेदकाला खूप वेगात बोलायचं असतं, मात्र कधी कधी त्याला हळूवार पद्धतीने बोलायचं असतं. आवाजातील चढ उतारांसाठी अशा प्रकारचे व्यायाम सुरुवातीच्या काळात तरी खूप गरजेचं आहे. जीभ तोंडातल्या तोंडात फिरवणं हा सुद्धा एक खूप छान व्यायाम आहे. आणि 5वी टीप म्हणजे तुमचं जे ध्येय आहे ते छान पद्धतीने एका कागदावरती तुम्हाला लिहून काढायचं आहे. मी खूप सुंदर निवेदक आहे, माझा आवाज लोकांना आवडतो, माझं निवेदन खूप छान पद्धतीने होत असल्यामुळे माझं नाव सगळीकडे होत चाललेलं आहे. अशा प्रकारे स्वतःला मोटिवेट करणारी वाक्य एका वहीमध्ये लिहून घ्या. ही वाक्य सकाळ संध्याकाळ तुम्हाला वाचायची आहेत. आणि अजून एक गोष्ट करायची आहे की एखादा पेन किंवा एखादी अंगठी, एखादं किचन हे आपलं ध्येय म्हणून लक्षात ठेवायचं आहे. दिवसभरामध्ये ती वस्तू आपल्या बरोबर ठेवायची आहे. ज्या प्रत्येक वेळेला आपण त्या वस्तूकडे बघणार आहे त्या वेळेला आपल्याला आपलं ध्येय हे आठवणं गरजेचं आहे. जगामध्ये एक सर्वे करण्यात आला होता की 100 लोकांना विचारण्यात आलं की बाबा तुम्ही तुमचं ध्येय लिहिलेलं आहे का, तर त्यापैकी फक्त 3 जणांनी आपलं ध्येय लिहिलेलं होतं आणि ती 3 माणसं जगामध्ये खूप जास्त यशस्वी झाली होती. आणि म्हणूनच आपलं जे काही ध्येय आहे ते तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. तुम्ही निवेदनाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करायचा आहे. तुमच्या स्टेटसवर, फेसबुकवर, ट्विटरवर किंवा अजून कोणतेही सामाजिक माध्यम जे तुम्ही वापरताय, ज्याला तुम्ही कम्फर्टेबल आहात, त्या सगळ्या ठिकाणी स्वतःची जाहिरात करायची आहे. तुमच्या उमेदीच्या किंवा सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला काहीतरी भरपूर पैसे मिळतील अशी बिलकुल अपेक्षा ठेवू नका. मात्र तुमचा खर्च सुटेल एवढे पैसे तुम्हाला नक्की मिळतील. निवेदन कलेच्या संदर्भातला हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या मित्रमंडळींकडे जरूर शेअर करा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर हिट करा. बोलण्याची कला ते भाषण कला संदर्भातील नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी इन्फोमोटिव्हच्या या चॅनलच्या कायम संपर्कामध्ये राहा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, आनंदात राहा. धन्यवाद.